नमस्कार, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दिवाळी स्पेशल बनवणार आहोत गोड शंकरपाळी। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे मैदा, दूध, साखर, तूप आणि किंचित थोडं मीठ घेतलंय। मी अर्धा किलो मैदा घेतलाय, 1 वाटी दूध घेतलंय, त्याच्या अर्धी वाटी साखर घेतली आणि त्याच्यात निम्मी तूप घेतले। तर आपली पुढची स्टेप आहे दूध आणि साखर विरघळवून घेऊ, मग नंतर तूप टाकू त्यात। आता मी कढई घेतली, त्यात आपण प्रथम तूप टाकू। आता मी साखर टाकते। आता आपली ते साखर विरघळून झाली आहे, तुम्ही बघू शकता। मी तूप टाकलंय इथे, तर आपण आता गॅस बंद करून घेऊ। मी इथे तूप टाकलंय, आपण पातळच घ्यायचंय, कारण घट्ट जर घेतलं तर प्रमाण आपल्याला समजत नाही, त्यामुळे पातळ तूप घ्यायचं। मी गॅस बंद केला आहे। आपण आता हे मिश्रण थंड होऊ देऊ। आता मिश्रण थंड झालंय, आपण पीठ मळून घेऊ। आता आपण हे मिश्रण टाकून घेऊ। आता आपण इथे मैदा टाकून घेऊ। प्रथम मी थोडासाच टाकते, कारण जेवढा आपल्याला लागेल मिश्रणात जेवढा बसेल तेवढंच टाकायचं आहे। थोडं मळून घेते मी पहिले, लागलं तर अजून टाकते। मी मीठ विसरून गेले ते टाकायचं, आता टाकून घेते। बघू शकता आपलं दुधाच्या मिश्रणात पूर्ण मैदा आपण टाकून घेतला आहे। आता ते मिक्स करून घेते, मळून घेते पीठ। जास्त मळायचं नाही, राहू तसंच होऊ द्यायचं, जास्त कडक पण नाही होऊ द्यायचं, कारण तूप सोडल्यावर जास्त कडक होऊन जातं। त्यामुळे आपण थोडंसंच मळून घेणार आहे, आवड धोबड म्हणताना तसं। बघू शकता आपली पीठ खूप छान झाली। 10 मिनिटं असंच राहू। A few moments later. 10 मिनिटं झाले, पीठ तयार आहे। आपण शंकरपाळे लाटायला घेऊ। आता इथे मी गोळा करून घेतलाय, आपण लाटून घेऊ। जास्त बारीक नाही लाटायचं आहे, जाडसरच ठेवायचं। मी तुम्हाला दाखवते। पीठ आपले इथे किती छान झालंय बघा। लाटून झालंय, जास्त बारीक नाही करायचं आहे बघा। मी किती जाडसर ठेवले, त्याच्यामुळे आपले शंकरपाळे खुसखुशीत होते। आणि आता आपण कापून घेऊ। आपल्या शंकरपाळ्या कापून झाल्या, त्यांची जाडी बघू शकता तुम्ही। याप्रमाणे आपल्याला सगळं शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहे। आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊ। मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं, तर तेल गरम झालंय। आपण आता शंकरपाळे करून घेऊ। तेल गरम झालंय, आता आपण शंकरपाळे करून घेऊ। तुम्ही करूनही ठेवू शकता सगळे, किंवा थोडे थोडे करून एका बाजूला तळून एका बाजूला करू शकता। गॅस कमीच राहू द्यायचा, आपल्याला कमीच त्याच्यावर करायचं, कारण ते मध्ये गॅस जर मोठा ठेवला तर मध्ये कच्चे राहते।
बाजू आपण टाकतो ना ती थोडी फ्राय झाली का, लाल झाली का, मग आपण पलटू शकतो. हे बघा शंकरपाळे तळून झाले, किती छान लेअर आली त्याला. कमी गॅसवरच तळायचं म्हणजे कसं छान होतात. आपले दिवाळी स्पेशल शंकरपाळे तयार आहेत बघा. किती खुसखुशीत झाले बघू शकता. हे बघा किती छान झाले, कलर बी छान आला आहे. तुम्ही करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे झाले. घरी आता दिवाळीची तयारी सुरू झाली असेल तर तुम्हाला दिवाळीच्या आमच्या चॅनलवरनं हार्दिक शुभेच्छा. आमच्या यूट्यूब चॅनलला पण फॉलो करा आणि इंस्टाला पण फॉलो करा.